उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्याचे भाजप सरचिटणीस संजय म्हापसेकर आणि त्यांचा 14 वर्षांचा मुलगा संचित यांचा मृतदेह त्यांच्या घरात संशयास्पदरित्या आढळून आल्यानं खळबळ माजली आहे। काही दिवसांपूर्वीच पिता पुत्रांमध्ये एका किरकोळ बाबीवरून वाद झाला होता। त्यानंतर मुलानं वडिलांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती अशी माहिती प्राप्त झाली आहे। त्यानंतर 16 मार्च रोजी रात्री अचानक दोघांचे मृतदेह घरात सापडल्यानं पोलीस देखील चक्रावून गेलेत। अखेर या मृत्यूमागचं गूढ शोधण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत। डिचोली शहरातील नायकनगर भागात राहणारे संजय म्हापसेकर हे भाजपचे डिचोली तालुका मंडळाचे सरचिटणीस होते। त्यांचा 14 वर्षांचा मुलगा संचित 9वीच्या वर्गात शिकत होता। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिता पुत्रामध्ये काहीतरी वाद सुरू असायचा। अशाच वादातून संचितनं काही दिवसांपूर्वीच डिचोली पोलीस स्थानकात वडिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। 16 मार्च रोजी रात्री दोघांचाही मृतदेह राहत्या घरात सापडल्यामुळे खळबळ माजली आहे। संजय यांची मुलगी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी परतली होती। तेव्हा तिला तिचे वडील जमिनीवर पडलेले आढळले, तर भाऊ अंगावर चादर ओढून पलंगावर झोपलेल्या अवस्थेत दिसून आला। पोलीस पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचलं तेव्हा संजय यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शी दिसून आलं। घटनास्थळावर 12 पानी सुसाईड नोट देखील सापडला आहे। या सगळ्या वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांचा तपास सुरू आहे। दरम्यान पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिलेत। या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच दोघांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा उलगडा होणार आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।